सेलू शहराजवळ 12 जून रोजी मध्यरात्री पोलिसांनी 12 गोवंश वाहून नेणारी 2 वाहने पकडली। रायगड कॉर्नर ते पाथरी रस्त्यावर पोलिसांनी पाठलाग करून नूतन कॉटन जीन्स समोर ही वाहने अडवली। या वाहनांमधून 12 बैल आणि एकूण 12,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी जळगाव जिल्ह्यातील फैजल शेख, सलमान कुरेशी, हयात शेख आणि आपेश शेख यांच्या विरोधात प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस करत आहे। दिनांक 12/7/2025 रोजी माननीय वरिष्ठांच्या आदेशाने रायगड चौकामध्ये नाकाबंदी लावण्यात आली होती आणि या नाकाबंदीमध्ये PSI पवार आणि सोबतचे जे अंमलदार आहेत ते नाकाबंदी कामी हजर होते आणि त्यांना माहिती मिळाली की 2 पिकअप वाहनामध्ये गोवंश जनावरे भरून पाथरीकडे जाणार आहे, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी सतर्कपणे नाकाबंदी करीत असताना त्यांना 2 संशयितरित्या ताडपत्रीने झाकलेले पिकअप नमूद वर्णाची मिळालेल्या माहितीप्रमाणे वाहने दिसून आली। त्यांनी ते वाहनं थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो चालकांनी आपले वाहन भरधाव वेगात चालविले। सदरचे वाहने पाथरी रोडला पकडण्यात आले आहे आणि त्याच्या वाहनांची पाहणी केली असता त्यामध्ये प्रत्येकी एका बोलेरोमध्ये 6 वाहने 6 गोवंश जनावरे बैल हे कोंबून भरलेले असताना दिसून आले आणि मग असे 2 वाहनं मिळाल्याने दोन्ही बोलेरो पिकअप पोलीस स्टेशनला आणून ते जनावरे खाली करून त्यांची पाहणी तपासणी करण्यात आली आणि त्या अनुषंगाने PSI श्री गणेश पवार यांच्या फिर्यादीवरून सेलू पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 285 2025 प्राणी संरक्षण कायदा 5(5)ब तसेच प्राणी अत्याचार प्रतिबंधक कायदा 11(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्ह्यामध्ये एकूण 12 बैल आणि 2 पिकअप जप्त करण्यात आले आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे।